नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. देशातल्या लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल, असं एकूण चित्र आहे. त्यासाठी संसदेचं खास अधिवेशनसुद्धा बोलवलं जाते. खास अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पुढचा टप्पा म्हणून तो ओळखला जाईल आणि मग त्यानंतर ही प्रक्रिया वेगानं सुरू होईल. त्यासाठी मग पुनर्रचनेसाठी म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सुद्धा मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी कमिशन नेमलं जाईल, आयोग नेमला जाईल. डिलिमिटेशन कमिशन असं म्हणतात त्याला, ते नेमलं जाईल आणि मग त्यानंतर त्याचं कामकाज सुरू होईल. 2029ची जी निवडणूक होणार आहे लोकसभेची आणि त्यानंतर होणाऱ्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुका असतील, म्हणजे महाराष्ट्राची निवडणूक त्यानंतरच होणार आहे विधानसभेची. त्या निवडणुका ह्या नव्या मतदारसंघाच्या रचनेनुसारच असणार. यामध्ये स्त्रियांसाठी म्हणजे महिलांसाठी आपल्याला माहीत आहे 33% जागा राखीव ठेवल्या जातील. त्यामध्ये आरक्षणसुद्धा अनुसूचित आहे. आता ज्या एकूण आपल्या 542 जागा आहेत लोकसभेच्या, त्यामध्ये 273 जागा वाढत आहेत. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर सध्याच्या 48 जागा आहेत त्या 72 जागा आपल्या इथं लोकसभेच्या होतील आणि विधानसभेच्या ज्या 288 जागा आहेत त्यामध्ये 50% वाढ होऊन त्या 432 जागा होतील. आता या सगळ्याचा आपण जर विचार केला तर या जागा वाढत असल्यामुळं अनेक महत्त्वाकांक्षा ज्यांच्या आहेत किंवा जे इच्छुक आहेत, नव्यानं काही कार्यकर्ते पुढं आलेले आहेत, नेते पुढं आलेले आहेत, त्यांना फार मोठी संधी मिळणार आहे. जवळजवळ 50% लोकांना जास्त संधी मिळणार आहे. एकूण जर आपण सगळा हिशेब केला, सांगली जिल्ह्याचाच आपण जर विचार करायला लागलो म्हणजे आपण त्याचाच विचार प्रामुख्यानं करणार आहे, तर आपल्याला माहीत आहे की या जिल्ह्यामध्ये 4 जणांना आणखी संधी मिळणार आहे. सध्या 8 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, 4 मतदारसंघ वाढू शकतात. एकूण सगळ्या रचना ज्या असतात मतदारसंघाची, जिल्हा परिषदेची असेल किंवा विधानसभेचे असेल किंवा लोकसभेचे असेल, ग्रामपंचायतीचे असतील, पंचायत समिती असतील, याचे एक अतिशय गाढे असे अभ्यासक आहेत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, विट्याचे आहेत ते. त्यांनी या संदर्भात तपशीलवार निवेदन नुकतंच प्रसिद्ध केले, पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विधानसभेच्या सांगली जिल्ह्यामध्ये 4 जागा वाढतील. प्रामुख्यानं ह्या जागांमध्ये जी वाढ होईल ती मिरज, वाळवा या तालुक्यामध्ये अधिक संख्येनं वाढ होऊ शकते. अर्थात बाकीच्या ठिकाणी सुद्धा काही वाढ होणार आहे, पण प्रामुख्यानं इथं लोकसंख्या जास्त अधिक आहे या दोन्ही तालुक्यामध्ये. आणि त्याशिवाय लोकसभेचा एक मतदारसंघ आपल्याकडे वाढेल. सध्या लोकसभेचा मतदारसंघ आपल्याकडे एक आहे, तो सांगली मतदारसंघ पूर्ण मतदारसंघ, आणि 2 विधानसभेचे मतदारसंघ हे शेजारच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. तिथं धैर्यशील माने हे खासदार आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे, आणि आपल्याकडं म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले विशाल पाटील हे काँग्रेसचे खासदार सध्या काम करत आहेत. आता आणखी एक मतदारसंघ जर वाढला तर इथं आणखी एक जणाला संधी लोकसभेच्या निवडणूक लढवण्यासाठी मिळू शकते. अर्थात सध्या तरी आपल्यासमोर एक विशाल पाटील आणि दुसरे उमेदवार जर आपण म्हणले तर भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे लोकसभेसाठी इच्छुक असू शकतात, कारण त्यांनी 2024ची निवडणूकसुद्धा लढवण्याची तयारी केलेली होती, जोरदार मागणी केलेली होती आणि त्यांची तशी इच्छा आहे. आता विधानसभेची निवडणूक जर आपण पाहिली तर एकूण 4 जागा वाढणार आहेत. सध्याच्या 8 आहेत, एकूण 12 मतदारसंघ होतील. त्यामध्ये महिलांसाठीचं आरक्षण आणि नेहमीचं आरक्षण जे आहे ते अनुसूचित आहे त्याच्यामध्ये. आता जत तालुक्याचा जर आपण विचार केला तर जत आणि कवठेमहांकाळ असा काही थोडा तुकडा तोडून कवठेमहांकाळमधला काही भाग जोडून मतदारसंघ होतो का, असं मुळीक यांचं काही म्हणणं आहे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार. परंतु जर आपण प्रामुख्यानं विचार करणार आहे ते पुनर्रचना झाल्यानंतर जे इच्छुक असतील त्यांच्या संदर्भात आपण बोलणार आहे. तर जत तालुक्यातून आपल्याला माहीत आहे विद्यमान आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत, लोकप्रिय आमदार आहेत गोपीचंद पडळकर. त्याचबरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तमनगोंडा रवी पाटील इच्छुक आहेत, प्रकाश जमदाडे इच्छुक आहेत, काँग्रेसचे सुजय नाना शिंदे इच्छुक आहेत आणि याशिवाय काँग्रेसचेच माजी आमदार विक्रम सावंत हे सुद्धा तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अर्थात विक्रम सावंत हे माजी आमदार असल्यामुळे त्यांचं नाव अग्रभागी असणार आहे. कवठेमहांकाळ जो तासगाव मतदारसंघ आपल्याला माहीत आहे, त्या मतदारसंघाचे विद्यमान
आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पाटील. तर त्यांचं नाव 100% असणारच आहे. ते विद्यमान आमदार असल्यामुळे त्या पक्षाकडून त्यांचं नाव पुढे असणार आहे. परंतु अजितराव घोरपडे सरकार, माजी मंत्री राजवर्धन घोरपडे सरकार यांचंही नाव आहे. स्वतः माजी खासदार संजय काका पाटील हे सुद्धा इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. प्रभाकर पाटील हे सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. मागच्या 2024च्या निवडणुकीत ते मैदानात उतरतील असं वाटत होतं, परंतु स्वतः काकाच त्यावेळी मैदानात उतरले होते. येळावीचे नूतन जिल्हा परिषद सदस्य आणि मोठी राजकीय परंपरा असलेले अमित पाटील हे सुद्धा एक इच्छुक म्हणून मैदानामध्ये उतरू शकतात. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुरेश भाऊ पाटील, मतदारसंघाची पुनर्रचना झाली, कवठेमहांकाळ आणि असा तासगाव असं काही त्याच्यामध्ये रचना झाली, तर सुरेश भाऊ पाटील यांनी सुद्धा मैदानात उतरावं अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. एक गट त्यांच्याच पक्षातला सुरेश भाऊ पाटील यांना सातत्यानं आग्रह तसा करत असतो अशी माहिती आहे. एकूण खानापूर आटपाडी जर मतदारसंघ जर आपण पाहिला तर त्यामध्ये विद्यमान आमदार आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे, एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास भैया बाबर आहेत. फार मोठ्या मताधिक्यानं ते तिथून निवडून आलेले आहेत. त्याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेचे दुसरे आटपाडीचे नेते तानाजीराव शिंदे, हे तानाजीराव पाटील हे तिथं एक इच्छुक म्हणून पुढे येऊ शकतात मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर. कारण गेली अनेक वर्ष त्यांनी अनिल भाऊंना साथ दिलेली होती, अनिल भाऊ बाबर यांना साथ दिलेली होती. आता सुहास भैयांना सुद्धा त्यांनी मनपूर्वक साथ दिलेली आहे. त्यांची ताकदही आटपाडी तालुक्यात मोठी आहे. त्यामुळं आता त्यांनी आपला एकूणच सगळा परवाच्या एका बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे काही मतं मांडलेली आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे अमरसिंह देशमुख यांचं नाव सुद्धा पुढे येऊ शकतं. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्रांना देशमुखांचं नाव पुढे येतं. इकडनं विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचं नाव सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे पुढं येणार आहे. म्हणजे ते इच्छुक म्हणून पुढे येणारच आहे. त्यानंतर पलूस कडेगाव जर मतदारसंघ जर आपण पाहिला तर त्या मतदारसंघामध्ये आपल्याला माहीत आहे की काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम तिथं नेतृत्व करतायत, प्रतिनिधित्व करतायत, मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. पलूस नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषदेची पलूस आणि कडेगाव तालुक्यातल्या 8 मतदारसंघातली निवडणूक, पलूस आणि कडेगाव पंचायत समितीची निवडणूक, या सगळ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं म्हणजेच विश्वजित कदम यांनी एक हाती आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. आणि आता त्यांना 2 मोठे तिथं सहकारी राजकारणामध्ये तरुण तडफदार मिळाले आहेत. एक म्हणजे कडेगाव तालुक्याचे सभापती जितेश कदम आहेत, इकडं ऋषिकेश लाड हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, असे 2 तरुण सहकारी त्यांना मिळालेले आहेत विश्वजित कदम यांना. त्यामुळे काँग्रेसची स्थिती अतिशय मजबूत आहे. भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अतिशय खराब आहे त्या मतदारसंघामध्ये. दोन्ही सगळ्या निवडणुकामध्ये आपण पाहिलेलं आहे. क्रांती सहकारी साखर कारखान्याचे युवा नेते शरद भाऊ लाड हे यांचंही नाव एक इच्छुक असू शकतं. मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर त्यांच्या नाव अधिक वेगानं पुढे येऊ शकेल. परंतु ते स्वतः पदवीधर मतदारसंघासाठी, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जातंय. संग्रामसिंह देशमुख यांचं नाव विधानसभेसाठी पुन्हा एकदा इच्छुक म्हणून पुढे येऊ शकतं. आपल्याला माहीत आहे सांगली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा 4थ्या खेपेची निवडणूक मैदान मारण्यासाठी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. मिरजेतून भारतीय जनता पक्षाचे सुरेश भाऊ खाडे हे विद्यमान आमदार आहेत. त्याशिवाय शिंदे सेनेचे प्राध्यापक मोहन वनखंडे जे 24च्या निवडणुकीत इच्छुक होते ते सुद्धा आता मैदानात उतरण्याची तयारी करतायत. 29च्या निवडणुकीपर्यंत त्यांची तयारी पूर्ण होईल असं वाटतं एकूण याच्यावरनं. सांगलीमध्ये इच्छुकांची संख्या भरपूर आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर इनामदार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज बाबा पाटील आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासुद्धा समर्थकांना त्यांना स्वतःला सुद्धा आपण विधानसभेची निवडणूक लढवावी असं वाटतंय. असं एकूण त्यांचा रागरंग बोलला किंवा त्यांचे विचार ऐकल्यावरती असं वाटतंय. त्याशिवाय काँग्रेसचे महापालिकेतले विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचंही नाव आता झपाट्यानं पुढे येते. एक तरुण तडफदार कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव पुढे येते. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक हे अनुभवी नेते आहेत. त्यांचंही काम जोरात सध्या सांगली शहरामध्ये म्हणजे महापालिका क्षेत्रात चालू आहे.
वाळवा तालुका म्हणजेच ईश्वरपूर मतदारसंघामध्ये स्वतः शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील हे प्रतिनिधित्व करतायत. गेल्या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांच्याविरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांतदादा पाटील यांनी जोरदार लढत दिली ती. निशिकांतदादा पाटील सुद्धा इच्छुक आहेत. फक्त आता त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असा आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते त्यांचे मतभेद आहेत. त्यामुळं नेमकं काय करावं, का पुन्हा आपला भारतीय जनता पक्षच बरा असं म्हणावं, असं एकूण त्यांची द्विधा मनस्थिती असावी असं दिसतंय. भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा बँकेचे संचालक असलेले आणि पक्षाचे सरचिटणीस राहुल महाडिक हे एक इच्छुक आहेत. याशिवाय गौरव नायकवडी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष, ज्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवून दिलं शिंदेच्या शिवसेनेला, ते इच्छुक आहेत. हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी निवडणूक त्या मतदारसंघातून लढवली. गौरव नायकवडींनी निवडणूक लढवलेली आहे, त्यांचंही नाव एक पुढे येऊ शकतं. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी आमदार व्हावं अशी त्यांच्या अनेक समर्थकांची इच्छा आहे. ते खूप सिनियर आहेत, त्यांना पूर्वी संधी मिळायला पाहिजे होती अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. त्यांचंही नाव पुढे येऊ शकतं. याशिवाय वाळवे तालुक्यातून शिराळा मतदारसंघासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचं एक नाव आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले सम्राट बाबा महाडिक, ज्यांनी एकदा निवडणूक लढवलेली आहे. 2024च्या निवडणुकीतही ते इच्छुक होते, परंतु भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना त्यांच्याशी वाटाघाट केली, चर्चा केली आणि काही त्यांना आश्वासनं दिली. त्यानंतर त्यांनी त्यावेळेला निवडणुकीतून माघार घेतलेली होती, पण त्यांचंही ते एक इच्छुक म्हणून आहेत. याशिवाय सध्याचे विद्यमान आमदार जे मतदारसंघाचे आहेत, शिराळा मतदारसंघात, ते भारतीय जनता पक्षाचे सत्यजित देशमुख आहेत. रणधीर नाईक हे सुद्धा गावोगाव काम करतायत, फिरतायत, सगळीकडे संपर्क साधतायत. त्या मतदारसंघामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचाही मोठा संपर्क आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब यांचं त्यांना मार्गदर्शन आहे. याशिवाय माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनानं सध्या युवा नेते विराज नाईक यांनी फार मोठ्या प्रमाणावरती काम मतदारसंघात सुरू केलेलं आहे. प्रत्येक गावात ते जात आहेत, प्रत्येक गावामध्ये भेटी देत आहेत, अनेक गावातल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत, शासकीय पातळीवर काम करतायत. तर विराज नाईक यांचं नेतृत्व झपाट्यानं आता त्या मतदारसंघामध्ये पुढे येते. तर असं एकूण जर जिल्ह्याचा आपण सगळा आढावा घेतला तर अनेक इच्छुक आहेत, अनेक इच्छुकांची महत्त्वाकांक्षा आहे. अनेकांना आशा आहे की ह्या निवडणुकीमध्ये, पुढच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी. अर्थात यामध्ये आरक्षण आहे, महिलांसाठीचं आरक्षण आहे. या सगळ्याचा विचार करून कसं पुनर्रचना होती आपल्याला माहीत नाही. ती झाल्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल. पण तूर्त तरी अनेक इच्छुकांना आशा त्यांच्या पल्लवित व्हायला काही हरकत नाही पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आत्ता जे विद्यमान आमदार आहेत त्या मतदारसंघातले, त्यांनासुद्धा आता पुढच्या पुनर्रचनेचा विचार काय करणार, खरं हा सुद्धा प्रश्नच आहे. काय नेमकं होईल काही सांगता येत नाही कुणाला, परंतु त्या दिशेनं त्यांना आता काम करायला लागणार आहे. याच्या पुढच्या काळात प्रत्यक्ष जेव्हा कमिशनचं काम सुरू होईल त्यानंतरही त्यांना त्या दिशेनं काम करावं लागेल. पाहूया नेमकं काय होतं ते. अतिशय कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय मतदारसंघाची पुनर्रचना हा. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.